हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नवरात्री स्पेशल धपाटी करणार आहोत। धपाटी बनवण्यासाठी मी इथे 1 कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे, अर्धा कप गव्हाचे पीठ, अर्धा कप बेसन पीठ। यामध्ये आपण कोथिंबीर घालूया। तुमच्या आवडीनुसार, मला आवडते त्यामुळे मी जास्त घातले। 2 चमचे ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरला बारीक करून घेतलेले। 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। ह्याचे आपण 2 चमचे घालूया। चवीप्रमाणे मीठ थोडं कमीच घातलं मी, कारण की मिरची वाटताना मीठ त्यात मी थोडं घातलेलं होतं। त्याच्यामध्ये थोडीशी हळद अर्धा चमचा, मिरची पावडर अर्धा चमचा आणि धना पावडर अर्धा चमचा, तीळ 1 चमचा, ओवा 1 चमचा हातामध्ये घेऊन चोळून टाकते, त्याने एक छान चव येते। हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। बघा, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, असं मीडियम पीठ आपण मळून घ्यायचं आहे। आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण ह्याची धपाटी करून घेऊया। धपाटी करण्यासाठी मी इथे सुती ओला कापड घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकूया आपण आणि पिठाचा एक गोळा घेऊन धपाटी थापूया। पीठ हाताला चिकटू नये म्हणून हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पातळ थापायचं। ते मध्ये पातळ केल्यानंतर साईडने पण पातळ करायचं। अशा प्रकारे थापून घ्यायचं आणि ह्याला आपण आता होल पाडूया 4 ते 5। तवा गरम झालेला आहे आपला, त्याच्यावरती थोडंसं तेल घालूया आणि वरून त्याच्या आपण वरून थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे धपाटं सहज सुटलं जातं। आता साईडने थोडंसं तेल सोडायचं, इथे आपण पचवून देऊया। आता आपण त्याला पलटी मारूया। दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं। हे बघा, दोन्ही साईडला आपलं धपाटं छान भाजलेलं आहे। धपाटी आपली तयार झालेली आहे, ते आपण छान आता सर्व करूया। त्याच्याबरोबर गरम गरम चवळीची उसळ आणि दही। मस्त आपली खमंग अशी धपाटी तयार झालेली आहेत। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, खूप छान लागतात, सर्वांना खूप आवडतात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।